नमस्कार मंडळी. तर आज आपण थंडीच्या दिवसामध्ये अतिशय पौष्टिक असे म्हणजेच सर्व भाज्या मिक्स असणारे व्हेज मोमोज बनवणार आहोत, तेही ठेल्यासारखे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी अर्धा किलो कोबी घेतला आहे. अशा प्रकारे खिसणीनं छान असा किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कटही करू शकता. पण किसून घेतलेला कोबी परत नरम पटकन होतो. तर आता इथं अर्धा किलो कोबीसाठी 1 चमचा मीठ टाकले. 10 ते 15 मिनिट ठेवायचं, म्हणजे काय होतं, मोमोज जे आहे ते कडक होत नाहीत. आतमध्ये ती जी कोबी आहे ती सॉफ्ट अशी राहते किंवा त्यात पाणी राहत नाही त्यामुळे. आता हे 10-15 मिनिट ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी निघतं कोबीमधून, ते आपण पिळून काढणार आहोत. तर आता हे असं जर केलं ना तर असं चिपचिप होणार नाहीत किंवा जास्त ओलसरपणा त्यात राहणार नाही ही प्रोसेस केल्यामुळे. आता हे असंच ठेवून देऊया बाजूला. आता इथे मी 4 गाजर घेतलेले आहेत, तर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. असंही ना, मोमोज म्हटलं याच्यात कुठल्याही भाज्या घातल्या तरी मुलं आवडीने खातात. पण जे ठेल्यावर खातो आपण सेम तशाच प्रकारे हवे असतील तर एवढ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये टाकाव्याच लागतात. तर आता इथं गाजरचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही दुसरं तुमच्याकडे काय असेल हे गाजर कट करायचं तसंही केलं तरी चालतं. पण छोटे छोटे तुकडे केले ना ते परत शिजल्यानंतर बारीक होतात, त्यामुळे चवीला छान म्हणजे लागतात आणि दिसायसुद्धा छान दिसतात मोमोजमध्ये. आता हे छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे. तर एका गाजरचे 5-6 तुकडे करून अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचेत. म्हणजे 4-5 जरी गाजर वापरले ना, म्हणजे पाव किलो, तरी भरपूर असं सारण होतं. तर आता हे छान असं आपण गाजर कट करून घेतले, बघू शकता. आता कांदा कट करून घेऊया. कांदासुद्धा बारीक असा चौकोनी आकारात कट करून घ्यायचा आहे. आणि कांदा किंवा कांद्याची पात तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता. तर कांदासुद्धा एकदम छान असा आपण कट करून घेऊया. तर इथं मी 2 कांदे वापरलेले आहेत. तर शिमला मिरची तर साधारण 3 ते 4 शिमला मिरची घ्यायची आहे. त्यातलं बी काढून घ्यायचं आणि परत ही सुद्धा अगदीच बारीक अशी, जसं की गाजर किंवा कांदा कट करून घेतला तशा प्रकारेच हेही छान असं बारीक कट करून घ्यायची शिमला मिरची, म्हणजे असे मोठे मोठे तुकडे राहणार नाहीत. ते बघा अशा प्रकारे छान अशी शिमला मिरची कट करून घेऊया. तर सर्व साहित्य एकसारखं कट करून घ्यायचं आहे. तर दिसायला बघा किती सुरेख आणि मस्त दिसतं. तर आता हे छान असं आपलं कट करून झालेलं आहे. तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर हिरवी मिरची कितपत तिखट आहे त्याच्यानुसार टाकायची आहे. नाही तर याचं थोडंसं वाटण बनवून जर ह्याच्यात मिक्स केलं तरीही चालतं. पण तुकडे थोडेसे ठेवले ना तर असं जाणीवसुद्धा होत नाही, पूर्ण भाज्यामध्ये मिक्स होऊन जातं. तर मी तर 2 मिरच्या अगदीच बारीक कट करून टाकलेल्या आहेत. तर आता हेही कट करून घेतल्याच्यानंतर पूर्ण हे जे साहित्य ते एकाच ताटात ठेवलं आहे मी. कोथिंबीर छान धुवून घेतली, थोडीशी कोथिंबीर बाजूला ठेवलेली आहे आणि काड्या कोवळ्या असल्यामुळे काड्या जास्त घेतल्यात मी. आता ह्याही छान बारीक कट करून घेऊन याच्यामध्ये टाकून घेऊया. तर इथं तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर पुदिनासुद्धा थोडा टाकू शकता, पण पुदिना आपण चटणी करणार आहोत त्यामुळे मी याच्यामध्ये पुदिना टाकलेला नाही. तर आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते कट करून झालेले आहेत बऱ्यापैकी. तर हे बघा अशा प्रकारे कट करून झाल्याच्या नंतर इथं अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 2 हिरवी मिरची आणि 1 कांडी लसण आणि 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, म्हणजे पिकलेल्या. आता हे ओबडधोबड आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही परतूनसुद्धा घेऊ शकता. आता इथं 2 ग्लास मैदा घेतलेला आहे. तर आता हा मैदा आपल्याला याच्यात मीठ वगैरे न टाकता घट्टसर मळून घ्यायचा आहे. जर का तुम्ही खूप सैलसर पीठ मळलं तर मोमोज करताना ते बिलकुल त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही आणि मोमोज जे आहेत ते फुटल्या जातील. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी वापरायचं नाही. एकदम जर पाणी टाकलं तर मग अंदाज येत नाही आपल्याला पीठ कितपत घट्ट किंवा पातळ होतं आहे ते. त्याच्यामुळे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाण्याचा वापर करून बघा मी अशा प्रकारे पीठ मळून घेते. आणि पीठ मळताना जर का तुम्हाला वाटलंच की थोडंसं चवीसाठी थोडंसं चुटकीभर मीठ टाकावं, पण ठेल्यावरचे जे ते लोक असतात ते मीठ वगैरे वापरत नाही याच्यामध्ये, का माहीत नाही पण टाकत नाहीत. तर आज आपण पण याच्यामध्ये टाकलं नाही. अगदी थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि ह्या गोळ्याला लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पीठ सॉफ्ट पण होतं आणि मोमोज जे ज्युसी होतात, म्हणजे पीठ असं कडक असं होत नाही, म्हणजे रबरासारखं होत नाही जेव्हा स्टीम करू आपण तेव्हा. आता हे झाकून ठेवूया. फक्त ही तयारी करेपर्यंत झाकून ठेवलेलं आहे मी, काही 10-15 मिनिट पीठ झाकून ठेवलेलं नाही. तर हे आता पिळून घेऊया आपण. पिळून घेताना कच्चं असं पिळून घ्यायचं, म्हणजे त्यात पाणी राहत नाही आणि आपलं सारण अगदीच कोरडं असं होतं. तर आता हे एका ताटामध्ये मी
ठेवून घेतलेला आहे. परत हे राहिलेलं सुद्धा कोबी जे आहे ते अशाच प्रकारे पिळून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा किलो कोबी वापरला आहे, तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आता ह्या छोट्या भांड्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे. परत कोबी पूर्ण मोकळी करून घ्यायची किंवा सुट्टी करून घ्यायची आहे आणि हे कट करून घेतलेलं सर्व साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर एवढे मोमोज साधारण 5 ते 6 व्यक्ती आरामात भरपेट खाऊ शकतात, एवढे मोमोज होतात. तर हे बघा अशा प्रकारे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्स केल्यामुळे थोडंसं असं एकजीवपणा पण येतो आणि सॉफ्ट असं होतं हे पूर्ण मिश्रण. म्हणजे असंच जर तुम्ही मोमोजमध्ये टाकलं आणि मोमोज करतानाच असं थोडंसं जर दाबलं ना तर फुटू शकतात. त्यामुळे एकजीवपणा येईपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं हे मिक्स करून घेतल्यानंतर इथं 1 वाटी सोयावडी मिक्सरला फिरवून थोड्या वेळ पाण्यात ठेवून परत ती चाळणीमध्ये टाकून पाणी निथळून टाकलेली आहे आणि 2 अमूल बटरचे हे जे क्यूब असतात हे टाकून घ्यायचे आहे. त्यामुळे मोमोज अगदी ज्युसी होतात आणि चवीला भन्नाट असे लागतात. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी काही हरकत नाही, पण चवीला खूप छान होतात, जसे की आपण बाहेर जाऊन खातो तशा प्रकारे. आता अद्रक, लसूण आणि मिरची वाटून घेतली होती ती ह्याच्यामध्ये आहे अशीच टाकून घेतलेली आहे मी. आता पोहे खायच्या छोट्या चमच्याने 1 चमचा काळी मिरीची पावडर टाकून घेतलेली आहे. यामुळे मस्त असे मोमोजची चव लागते. आता मोमोज मसाला इथं 3 चमचे टाकून घेणार आहे का तर सारण जे आहे ते बऱ्यापैकी आहे. आता हे मोमोज मसाला टाकल्याच्या नंतर आपण अर्धा चमचा धने आणि जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे. अजिनोमोटो किंवा चायनीज मीठसुद्धा याला म्हटलं जातं, तर ते टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचाला थोडंसं कमी. तर आपण कधीतरी खातो तेव्हा, जेव्हा आपण बाहेर खातो तेव्हा विचार करतो समजा थोडंसं काय टेस्ट वगैरे कशी, पण तेवढं साहित्य वापरल्याशिवाय जसं आपण बाहेर खातो तशी टेस्ट येत नाही. किंवा टेस्टेड पावडर म्हणतो ते आपण नेहमी खात नाही. त्यामुळे न घाबरता निसंकोचपणे करा, का तर कधीतरीच आपण खातो, डेली ह्या वस्तू खात नाही. जसं की बाहेर खातो तशा प्रकारे लागावं म्हणून मी ते ॲड केलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर आता हे बटर थोडंसं मेल्ट करून घेतलेलं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. परत हे पूर्ण साहित्याला लागेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. तर अगदीच मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. आपण ह्या भाज्या परतलेल्या सुद्धा नाही तरीही, पण थोडंसं हाताने ना मॅश केल्याच्या नंतर किंवा असं करून घेतल्यानंतर भाज्या जे आहे ते थोडं सॉफ्ट होतात. आता इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं म्हणजे त्याला सारणाला जी आहे ती चव छान लागते. आता हे जे थोडंसं मोमोज मसाला राहिला होता, थोडंसं मला कमी वाटलं म्हणून परत मी ॲड केलेला आहे. साधारण 3 चमचे मी इथं मोमोज मसाला टाकलेला आहे. तर आता हे छान मिक्स करून घेऊया. तुम्ही इथं होममेडसुद्धा मोमोज मसाला बनवू शकता. मी त्याची रेसिपी याच्यामध्ये ॲड केलेली नाही, पण हा मसाला मी घरीच तयार केलेला होता. तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. तर हे सारण आपलं तयार झाल्याच्या नंतर बाजूला करून घेऊया आणि सारण तयार करेपर्यंत पीठसुद्धा थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे, बघू शकता. आता ह्याला थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे. म्हणजे मोमोज तुम्हाला किती लहान आणि किती मोठ्या आकारात बनवायचे त्याच्यानुसार. आता थोडंसं हाताने पसरून घेतल्यानंतर एकसारखं कट करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे. आता हे थोडंसं लाटून घेतल्यानंतर, म्हणजे खूप जाड आहे त्यामुळे थोडंसं लाटणं फिरवलं आहे आणि आता हे कट करून घेऊया आपण. तर अशा प्रकारे छान असे एकसारखं कट करून घ्यायचं आणि त्याचे गोळेसुद्धा छोटेच ठेवायचे, का तर खूप मोठे जर केले तर परत ते वाफवायला सुद्धा खूप जड जातं. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही पटकन करू शकता, पण छोटे केल्यानंतर जास्तसुद्धा होतात. जसे की बाहेर खातो तशा प्रकारे आपल्याला बनवायचे. तर आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि सर्व एकदाच करून घ्यायचे आणि त्याच्यावर थोडासा मैदा टाकायचा, म्हणजे एकमेकाला चिटकत नाहीत आणि पटापट आपल्याला लाटता येतात. तर याचे असे छान असे गोळे तयार करून घेऊया. तर एक गोळा घ्यायचा, हातावरती असा घोळून घ्यायचा आणि छान असं 2-3 लाटणी फिरवलं की आपली लाटी तयार होते. मोमोज करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. एकसारखं आपण हे लाटून घेऊया. जाड ठेवायचं नाही, पातळ जेवढं कराल ना तुम्ही, अगदीच मोमोज जे आहे ती ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, त्यातलं सारण दिसतं, इतके छान हे मोमोज तयार होतात. खूप जर जाड ठेवलं तर मग ते स्टीम करायला सुद्धा वेळ लागतं आणि ती व्यवस्थित एवढं लागत नाही, म्हणजे असे रबरासारखे होतात. जेवढे पातळ तुम्ही लाटून घ्याल तेवढे एकदम ज्युसी आणि पातळ आवरण असल्यामुळे नरम असे राहतात. तुम्ही 2 दिवसाने जरी खाल्ले ना जशाच तशीच चव लागते. आता जेवढं भरायचं तुम्हाला सारण तेवढं भरून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे थोडीशी याला चिमटी काढायची. हे बघा अशा प्रकारे. आणि हे मैद्याचं पीठ असल्यामुळे ना अगदीच असं लांबलं जातं, त्यामुळे एक बोटाने असं ॲडजस्ट करून घ्यायचं सारण आणि हे बघा अशा प्रकारे मोमोज जे आहे ते तयार करून घ्यायचा.
तर अगदीच पटकन तर तुम्हाला येणार नाही किंवा जमणार नाही, ह्याची बरीचशी प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा ही डिझाईन व्यवस्थित येते करायला. असं काही नाही की तुम्ही हीच डिझाईन केली पाहिजे. तुम्ही जसं आपण करंजी वगैरे करतो तशा प्रकारे जरी केलं प्लेट टाकून तरीही चालतं. तर आता एका चाळणीला जी माझ्याकडे आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतले आणि प्रत्येक मोमोज अशा प्रकारे छान. तर आणखीन एक मोमोज मला करून दाखवते. एकसारखं लाटणं फिरवायचं म्हणजे सर्व बाजूनं पातळ असं लाटी जी आहे ती लाटल्या जाते, कुठं जाड कुठं पातळ बिलकुल होत नाही. आणि खूप मोठे केलं ना तर भरायला जड जातं, आपल्याला एवढी प्रॅक्टिस नसते त्यामुळे. तर 1 चमचा मी इथं हे सारण टाकून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ह्याला प्लेटा करून घ्यायच्यात. अगदीच प्रॅक्टिस झाली ना अगदी पटापट होतं हे. जर का तुम्ही कधी केलं नसेल तर थोडंसं अवघड वाटेल करण्यासाठी. तर तुम्ही मी जसं म्हटलं करंजीसारखं तसंही केलं तरी चव मात्र सेमच लागणार आहे. फक्त याची डिझाईन जसं बाहेर खातो तशा प्रकारे होते. हे बघा किती सुरेख आणि मस्त हा मोमोज तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे सर्व मोमोज आपण तयार करून घेऊया. ह्या चाळणीमध्ये जेवढे मोमोज बसतात तेवढे मी बनवून घेतलेले आहेत. तर हे मोमोज स्टीम होईपर्यंत किंवा वाफून निघेपर्यंत दुसरी बॅच तयार करून घ्यायची. तर आता एक कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, साधारण अर्धा ग्लास ते 1 ग्लास ठेवायचं, जेणेकरून खूप वरपर्यंत पाणी येणार नाही. आता झाकून घ्यायचं. आता चटणीसाठी इथे घेतले भरपूर कोथिंबीर, पुदिना, 4 हिरवी मिरची, लसूण आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा. तर इथं हिरवी चटणी आणि लाल चटणीचं मी दाखवलं नाही, पण हिरवी चटणी करून घेतोय. तर इथं पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. 4 कांदे कट करून घेतलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. यामुळे चटणी स्मूथ पण होते आणि असं थोडंसं थिकनेस छान येते. पाणी टाकायची सुद्धा गरज पडत नाही. जर वाटलंच तुम्हाला तर थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकते. एकदम छान एकजीव अशी चटणी आपण वाटून घेतलेली आहे. तर बघू शकता वाटणार नाही, आपण याच्यामध्ये कांदेसुद्धा ॲड केलेत. आता अर्धा चमचा काळी मिरी पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे चवीसाठी. आणि साधारण अर्धा कप आपल्याला दही याच्यामध्ये ॲड करायचं आहे. खूप जास्त पण दहीचा वापर नाही करायचा. आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे. इतकी सोपी चटणी आहे ही आणि चवीला इतकी भन्नाट अशी लागते. आणि दही शक्यतो जास्त आंबट नसावं आणि घट्टसर दह्याचा इथं वापर करायचा आहे. आता हे छान फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत एकजीवपणा येत नाही तोपर्यंत. तर छान असं हे फेटून आपण घेतलेलं आहे. बघू शकता एकजीव अशी चटणी झाली. तुम्ही ही चटणी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे वरी ठेवली तरी काही हरकत नाही, पण उन्हाळ्यामध्ये काळी चटणी पळते किंवा उन्हाने. तर हे बघा एकदम छान असे चवीला झालेली आहे. आता आपण ही बाजूला करून घेऊया. तर आपले मोमोजसुद्धा स्टीम झालेले आहेत. तर ताट काढून घेतले. बघू शकता किती ट्रान्सपरंट झालेत. आतलं सारण दिसतंय. एकदम छान असे स्टीम झालेले आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही गरमागरम हे मोमोज तयार करून खाऊ शकता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना जितकं गरम खायला असेल तेवढं बरं वाटतं. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर बिलकुलसुद्धा वाटणार नाही की आपण हे मोमोज घरच्या घरी तयार केलेले आहेत. इतके परफेक्ट आणि मस्त होतात. थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि पहिल्यांदा थोडंसं छान प्रकारे तूप लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटून राहत नाही. तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये तर खूप छान स्टीम होतात. आता हे मोमोज एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तूप व्यवस्थित लावल्यामुळे मोमोज बिलकुल चिकटलेले नाहीत, छान असे वाफले गेलेले आहेत आणि चवीलासुद्धा तितकेच भन्नाट झालेले. तर बघू शकता एकदम छान असे आपले मोमोज तयार करून झालेत. आता इथं चटणी टाकून घेऊया. चटण्यासुद्धा तेवढ्याच मस्त झालेल्या आहेत. इथं फक्त हिरवी चटणी मी दाखवलेली. आता आपण लाल चटणी टाकून घेऊया. ही टमाटरपासून बनवलेली आहे आणि जी हिरवी चटणी आपण घेतली इथं तुम्ही मेयोनीजसुद्धा खाऊ शकता याच्यासोबत. खूप मस्त असं लागतं. पण इथं मी 2 चटण्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत, म्हणजे याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. म्हणजे घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये आपण बनवलेलं आहे. माझ्याकडे सुद्धा मेयोनीज माझ्याकडचं संपलेलं होतं. तर आता ह्या चटणीमध्ये बुडवून खाऊन पाहूया. इतके भन्नाट मस्त असे चवीचे हे मोमोज तयार झालेले आहेत. तर या थंडीच्या वातावरणामध्ये नक्की आस्वाद घ्या आणि कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.